आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिघंची तालुका आटपाडी येथील कैलासवासी एकनाथराव मोरे पाटील अध्यापक विद्यालयाच्या छात्राध्यापकांनी छात्र सेवाकाल शिबिरादरम्यान वरकुटे मलवडी जिल्हा परिषद शाळेसमोरील पटांगणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाचं उद्घाटन वरकुटे मलवडीचे लोकनियुक्त सरपंच विलास खरात यांनी श्रीफळ वाढवून केलं. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गायकवाड यांच्यासह इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलाच्या संस्थापिका स्वातीताई मोरे पाटील, प्राचार्य ज्योतिबा धोकटे, प्राचार्य सचिन हुनमानी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता चव्हाण, उपाध्यक्ष प्रथमेश केंगार, शिक्षणतज्ज्ञ सुषमा सरतापे, शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्य सौ तेजा जाधव, सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे हुलगे, सोसायटीच्या माजी चेअरमन सौ सुलभा जाधव, आप्पासाहेब सरतापे यांनी दीप प्रज्वलन केलं. यावेळी विभाग प्रमुख, छात्राध्यापक, मान्यवर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हिंदी, मराठी भाषेतील लोकगीतं, समूहगीते उत्स्फूर्तपणे सादर केली. काही गीतांमध्ये हुबेहूब केलेल्या वेशभूषेचं रसिकांनी भरभरून कौतुक करीत टाळ्यांच्या कडकडाटात चिमुकल्यांना दाद दिली. लोक तुझा कानून खरा स्वाग तुझा लय कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन सानिका पिसे यांनी केलं, तर आभार गौरी पवार यांनी मांडलं. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर जिल्हा परिषद शाळेत छात्राध्यापकांचा वरकुटे मलवडी शाळेच्या वतीने निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी केंद्र प्रमुख नंदकुमार तुपे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील समस्त शिक्षकवृंद उपस्थित होते. यानंतर कैलासवासी एकनाथराव मोरे पाटील अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापक शिबिर संपवून माघारी चालले असताना मात्र गेली 10 दिवस चिमुकल्यांना लावलेला लळा, प्रेमळ हसतमुखाने केलेल्या ज्ञानदानाच्या आठवणींनी पावले जड झाली आणि निरोप घेताना विद्यार्थ्यांना गहिवरून आल्याने डोळ्यात अक्षरशः अश्रू तळाल्याने काही काळ वातावरण भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. धन्यवाद. मान महाराष्ट्राचा न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापे सर.